जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 21/3/2025 रोजी बहुजन प्रवाह चॅनलचा दुसरा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉक्टर DK सोनावणे सर, माजी न्यायाधीश यांनी मनोगत व्यक्त करताना बहुजन प्रवाह चॅनल भविष्यात चळवळीचा प्रमुख चॅनल असेल असे गौरवोद्गार काढले. यावेळी ॲडव्होकेट रंजना भोसले, पत्रकार भीमराव शिरसाट, ॲडव्होकेट BG बनसोडे सर यांनी मनोगत व्यक्त करून चॅनलला शुभेच्छा दिल्या. बहुजन प्रवाह चॅनलचे संपादक संजय कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मीडिया हा सध्याच्या काळामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि मीडियाला पाठबळ असल्याशिवाय तो मीडिया पुढेच्या दिशेने वाटचाल करत नाही. असं आपल्यामध्ये एक जनसामान्यामधनं संजय कांबळे यांनी एक YouTube चॅनल चालू केला आणि त्याचा आपण आज दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत. ते समाजापर्यंत जे महत्त्वाचे काही ज्या काही बातम्या असतात त्या कव्हर करतात आणि त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ही खूप मोठी महत्त्वाची बाब आहे, कारण राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे चौथा जर खांब कुठला असेल तर तो मीडिया आहे. म्हणून आपण मीडियाची ताकद ही काय असती आता हे प्रत्येकाला माहिती आहे. आलेल्या मी प्रथम सर्व पाहुण्यांना विनंती करतो की जे महापुरुषांचे जे फोटो आहेत त्यांना पुष्प अर्पण करून त्यांचं पूजन करण्यात यावं. महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एकच फोटो वाला कव्हर कर. वन 149 कलम बद्दल अतिशय मार्मिकपणे माहिती दिलेली आहे आणि खरंच या 149 जे कलम आहे त्याबद्दल चांगल्या पद्धतीनेच जागृत करणं गरजेचं आहे. तुम्ही आता सांगितलं की तुमची जी लॉयरची टीम आहे त्याच्यावरती काम करत आहे, खूप महत्त्वाची बाब आहे. कारण 149 मध्ये त्यावेळेस गरज का पडली 4 हिंदूंना ठेवायची, ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण प्रत्येक ज्या धार्मिक देवस्थान आहे त्या त्या धर्माच्या अंडर आहेत. मग आपलंच जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी हिंदू का, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण 149 हे खरंच चेक करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी काय असं पडलं की ते 149 मध्ये ते हिंदू ऍड करण्याची गरज पडली आणि जर त्यांना तिथून जर त्या 149 मध्ये अमेंडमेंट करायची गरज असेल तर त्या ठिकाणी पुढे काय करावं लागेल हे बघणं खूप गरजेचं आहे. यानंतर मी विनंती करतो आमचे वरिष्ठ पत्रकार ज्येष्ठ भीमराव शिरसाट सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आजचे प्रमुख पाहुणे आणि अगदी वेळ कमी असेल किंवा जास्त असेल अशा वेळी गर्दी जी मंडळी उभी आहे बसलेली आहे त्या सर्वांना मी माफी मागून, कारण आम्ही पुण्याहून आलो तर माफ करून आपला आजचा कार्यक्रम आहे. आज द्वितीय वर्धापन दिन आहे. संजयजी कांबळे हे तरुण तडफदार चॅनलचे संचालक आहेत, संपादक आहेत, तर त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी सदिच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण आपला वेळ पुढील वक्त्यांना दिला आहे त्याबद्दल खरोखर आपले आभारी आहोत. यानंतर हायकोर्टाचे ॲडव्होकेट BG बनसोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमचे यशस्वी दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्याचबरोबर सर्व बहुजन समाजाला त्याचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं ते आपले महापुरुष, महानायिका, महामाता. आजच्या या स्टेजवर बसलेले विचारमंचावर आमचे आदरणीय जज साहेब डी.के. सोनवणे साहेब, डॉक्टर डी.के. सोनवणे, जे घटनातज्ञ आहेत आणि घटनेमध्ये त्यांनी PhD मिळवली. दुसऱ्या आमच्या रंजनाताई भोसले, त्यांना तर आम्ही जिजाऊच म्हणतो, की त्या जिजाऊ शिवाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात. म्हणजे बाबा हे चांगलं आहे. आणि त्यांनी जे काम केलंय, तळेगावचं बाबासाहेबांचं जे बंगला आहे, घर आहे, ते त्यांनी त्यांच्या कष्टानं, मेहनतीनं मिळवलं आणि ते अजून त्याचं खूप मोठं विस्तारीकरण, सुशोभीकरण, डेव्हलपमेंट ते करणार आहेत आणि फार मोठं काम त्या करतात. त्याबद्दल खरंच त्यांना आमचा खरोखर जय भीम मनापासून. आमचे भीमराव आहेत, संजयजी आहेत. तर आता विषय ताईंनी खूप चांगला छेडला की तो अतिशय बर्निंग, ज्याला आपण बर्निंग इश्यू म्हणतो, तो म्हणजे आपला बौद्ध, ही जी आपली बुद्धभूमी आहे. आता मी अनेक वेळा तिथे गेलो बुद्धभूमीला, बौद्धगयेला. त्या बौद्धगयेला तुम्हाला माहित आहे प्रज्ञाशील नावाचे भिक्खू होते, ते त्यावेळी सचिव होते. त्या घटनेप्रमाणे 1989चा 49चा कायदा आहे, स्टेटचा कायदा आहे. कारण हा त्या राज्यामध्ये आपला आपला बौद्ध काय म्हणतो, बुद्ध गया, तिकडे बुद्ध वगैरे म्हणत नाही, तिथं गया नुसतं म्हणतात. तुम्ही बघा इतिहासात, भूगोलात, त्या कसल्या नकाशावर सुद्धा गया म्हणलंय, फक्त गया. आपण बौद्ध गया म्हणतो. तर बौद्ध गया हा जो तिथला जो कायदा आहे तो स्टेटचा प्रश्न असल्यामुळे तो स्टेटनं बनवलाय 1949 साली. आणि त्याच्यामध्ये ती जी मेक मारली ना की 4 बुद्धिस्ट आणि 4 इतर आणि कलेक्टर मात्र हिंदू, असं त्यांनी ती हे भरून ठेवलंय की कुणी इकडे तिकडे सरकला तरी कलेक्टरला शेवटचं मत, म्हणजे त्याला आपण चांगलं हे म्हणू, त्याला अधिकाराचं मत चांगलं मिळणार, तो हिंदूकडूनच वळणार. तर हे त्यांनी सांगितलं. आम्ही ज्यावेळेस गेलो तिथे प्रज्ञाशील, त्यांनी सांगितलं साहेब इथे बंदूकच लावतात, तुम्ही जा बिहार राजा आपण म्हणतो ना, सरळ भिक्खूला सुद्धा बंदूक लावतात आणि बंदूक घेऊन त्या बुद्धगये, आपल्या गयेच्या जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथे हे बंदूक घेऊन फिरतात हे तिथले गुंड लोक. आणि आपण बघितलं की तिथे छोट्या प्रमाणात हिंदूंच्या काही मूर्त्या आणि काही पूजा आणि काही दक्षिणा आणि काही यज्ञ वगैरे चालायचे. आता ते प्रमाण वाढलंय. ते कधीपासून वाढलंय तुम्हाला माहिती आहे? 2014 पासून हे वाढलंय आणि ते काही जास्त काळ राहणार नाही. 2014 शेवट होईलच या एखाद्या इलेक्शन मध्ये. ते काय भाजप हा काय पक्ष नाही, तुम्हाला माहित आहे. पक्ष आहे का भाजप? त्याची कार्यकारिणी आहे का? त्याला इतिहास आहे का? त्याला भूगोल आहे का? त्यानं काय आंदोलन केलंय का? त्यांनी कुठले लढे उभारलेत का? काही नाही. ह्या सगळ्या पक्षातनं त्यांनी गोळा करून तिथं खुर्चीवर बसवले. ते पळाले की तो पक्षही संपला. म्हणजे तुम्ही भिवू नका की बौद्ध गया मुक्तीचं जे आंदोलन आहे ते आंदोलन जसं आता आपण बघतो की आता हे जे कुठला तो अयोध्येचा प्रश्न, राम जन्मभूमी, तो कसा त्यांनी सोडवला बघितला ना रणीच्या डाव. तो आमचा वायवी चंद्रचूडांचा मुलगा कोण, तो जस्टिस चंद्रचूड, धनंजय. तो धनंजय म्हणाला मला यल्लमाने सांगितलं की निकाल हिंदूच्या बाजूने, यल्लमा दिली. कोण तिथला एक जज बसला होता, त्यांनी माकड बघितलं. ते माकड बघितलं म्हणलं अरे हा आपल्या आस्थेचा प्रश्न आहे, तो आपल्याच बाजूने दे. त्यात एक मुसलमान जज होता त्या खंडपीठात, त्याला काहीतरी मिळाला गुळ खोबरं, ते पण झालं तयार. ते तुम्हाला माहित आहे की इथे तुमचं सरकार बदललं की इथल्या सगळ्या संस्था बदलतात. जसं आपण ज्या विषयासाठी आलो, पत्रकारिता, तुम्ही बघितलं सगळे पत्रकार विकले गेलेले आहेत. त्यांना कसली काय म्हणतात त्याला, गोदी मीडिया ना, गोदी मीडिया. आता गोदी मीडिया आपण आयुष्य काढलं. आता आम्ही तर म्हातारे झालो. कधी आम्ही नेहरू मीडिया म्हणलं नव्हतं, गांधी मीडिया नव्हतं, इंदिरा गांधी मीडिया नव्हताच. आता गोदी मीडिया खरोखर सगळे चुपचाप तोडणं, म्हणजे संभाजी महाराजांची कशी जीभ छाटली होती तशी आपल्या पत्रकाराची सगळी जीभ छाटली.
मोदींनी आणि त्याच्या या सरकारने, आणि त्यामुळे किती बंधन आहेत. आता तुम्हाला माहित आहे 1920 साली बाबासाहेबांनी, म्हणजे आज आपण 25 मध्ये 100 वर्षापूर्वी पहिलं त्यांनी जे काढलं मूकनायक, नंतर त्यांनी काढलं बहिष्कृत भारत, नंतर त्यांनी काढलं जनता, नंतर त्यांनी काढलं प्रबुद्ध भारत. म्हणजे हा देश आहे हा आडाणी लोकांचा होता, बावळट लोकांचा. बाबासाहेबांना त्यांना बुद्धिमान करायचं म्हणून प्रबुद्ध भारत हे नाव दिलं. पहिला मुका, समाज मुका, काय वाचणं लिखाण नाही, बोलते काय ते बोलायचंच नाही, बोलताच येत नव्हतं. तो हळूहळू तो बुद्धिमान, आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात करून दाखवलंय. आता आपण सगळे बुद्धिमान आहेत का नाही कोण सांगा, नाही म्हणणार हात वर करा. कोण आहे का बुद्धिमान नाही असा एक माणूस? सगळे आपण बुद्धिमान आहोत. म्हणजे बाबासाहेबांचं टार्गेट आपण अचीव्ह सगळ्यांनी केले. तर हा आपला विषय झाला की ह्या बौद्धगयेचा जो विषय आहे तो सतत जर तापत ठेवला. आता आज मी ह्याच्यात बघितलं विधानसभेत नितीन राऊत बोलले, वर्षा मला मागच्याच आठवड्यात तिच्याच हस्ते माझा सत्कार मुंबईला झाला होता, वर्षा गायकवाड, ती काल पार्लमेंटमध्ये बोलली. म्हणजे आता सुरू झाले विषयाला की हा विषय तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात काही खासदार जास्त बोलके नाहीत, काही त्यांना कशी तरी खासदारकी मिळाली तिथे कुठल्या तरी बदमाश पक्षाने त्यांना दिलेली आहे, त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. अच्छा काय बोला बाबा, ते काय बोला म्हणूनच नाही. तर खासदार आपले काय बोलत नाहीत, पण हा जर वणवा पेटला आणि युपीचे खासदार झाले ना बोलायला सुरुवात, तर ते युपीला ह्याला कुठला तो मोदी आणि कोण तो योगी, त्यांना फार फाडून खातील लोक. आता हा थोडं वातावरण बनतंय आणि आपण वातावरण चालूच ठेवलं पाहिजे आंदोलन, तर ती पण मंडळी जागी होतील. तर अशा अर्थानं की घटनेवरती आमच्याकडे तज्ज्ञ आहेत, आमचे आदरणीय न्यायाधीश DK सोनवणे साहेब, ते तर बोलतीलच. म्हणून आम्ही ठरवलंय सगळ्यांनी की भारतीय राज्यघटनेवर त्यांनीच बोलायचं. तर मी रमाबाई आंबेडकर हत्याकांड चालवलं, मनोहर कदम फौजदाराला जन्मठेप घेतली, हेरलांजीमध्ये आम्ही काम केलं. त्यानंतर आता भीमा कोरेगाव आमच्या मॅडम येतातच कोर्टामध्ये, त्यांनी तो लढा पहिल्यापासून लढलाय. म्हणजे जो ह्याची जमीन आहे विजय स्तंभाजवळची जमीन, त्या जमिनीचा लढा मॅडम लढत आहे. म्हणजे सांगा, इथं लोकांना माहित पण नाही आणि लोक सोशल मीडियावर असे काही मिरवतात, मीच केला, मीच करतोय, मीच अरे जे करतायत. आता आम्ही सगळे वकील आहोत, आम्हाला सोशल मीडियावर बोलल्यावर सगळे लोक हसतील आम्हाला, अरे वकिलाला इतकी बंधन आहेत काय बोलायचं. आणि काही लोक काही न करतात. आता मॅडम इथं बसल्यात, तुमच्या पुण्यातच राहतात, पुण्यातच केस आहे, पुणे जिल्ह्यातच तो विजय स्तंभ आहे, पुणे जिल्ह्यातलाच वाद आहे. पण आम्ही लोकांमध्ये नाही जाऊन बोलू शकत, मी केलं महिने किंवा महिने असं नाही म्हणू शकत. आता एवढे आम्ही मोठमोठे लढे लढतो. भीमा कोरेगाव आता ह्या आठवड्यात निकाल येईल आणि तो आम्ही जिंकणार, जसा रामाबाईचा जिंकला होता तसा. इतकं आम्ही जिद्दीनं लढलो. ते जे वकील आले ना त्या वकिलांना सुद्धा हार्ट अटॅक आणले आम्ही, आमच्या जेवढे विरोधात उभे होते हार्ट अटॅक. साक्षीदार तर प्रश्न विचारला की असा करायचा सर, परत दुसरा विचारला की असा करायचा. ते जज म्हणे पळ 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 साला इथं घाट करायला आला. म्हणजे मी म्हणलं काय रे, मारताना आमच्या लोकांना तर तुम्हाला जाम मस्ती आली होती, इथं प्रश्न केला तर तुम्हाला हागायला पण चालले येतं. बघा हे इतके म्हणजे शूर आहेत आणि आमच्याशी लढत. आता आम्ही ज्यावेळेस रमाबाईची केस चालवायचो त्यावेळी आम्ही म्हणायचो आम्ही काळ्या कोटातले काय पॅन्थर आहोत असं सांगायचं. काळ्या कोटात आम्ही आहोत पण पॅन्थर आहोत. आणि रमाबाई भीमा कोरेगाव म्हणतो आम्ही 500 महारांपैकी आम्ही आहोत आता लढणार. आमचं तेच रक्त आहे, आमचं तेच स्पिरिट आहे, तीच आमचं धाडस आहे, तोच आमचा त्याग आहे, तीच आमची लढाई आहे. आमच्या ती काय आयुष्यभर आम्हाला लढावंच लागतंय. तर अशा अर्थानं की आता हा जो प्रमुख विषयाकडे आपण वळू की प्रेस हा विषय तुम्हाला माहित आहे की प्रेस हा विषय आता प्रश्न असा आहे की
SC काय म्हणावं याला, हा क्षत्रिय म्हणजे धनदांडगे पैसेवाले, ते प्रेसचे मालक आहेत. आणि चालक कोण आहेत माहितीये का? सगळे ब्राह्मण आहेत. म्हणजे त्यातला संपादक असेल, उपसंपादक असेल, काय काय पद, आणि बातम्या गोळा करे आपली पोरं आहेत जिकडं पळ तिकडं. तर अशी अवस्था ह्या प्रेसची करून ठेवली. बाबासाहेबांनी जी पत्रकारिता केली एवढी उच्च दर्जाची होती, त्यासाठी कितीतरी लोक अगदी वाहून घेतलं होतं बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या पेपरला. जे संपादक होते अक्षरशः अगदी भडंग भिकाऱ्यासारखे ते मेले जगले. त्यांनी कधी बाबासाहेबांकडून अपेक्षाच केली नाही, बाबासाहेबांनी त्यांना कधी काय हे केलं नव्हतं. तर अशा अर्थानं आपले संजयजी कांबळे साहेब एवढं करतायत. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो, त्यावेळी सुद्धा अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. ह्यावेळी सुद्धा आलो होतो, कारण तुम्हाला माहित आहे आता गर्दी जमवायला काय कारणं लागतात. आता आमच्याकडे वकिलाची इलेक्शन आली ना, ते काय काय देतात माहिती आहे ना, तो उमेदवार उभा राहिलेला सगळा देतो, काय पाहिजे तुला घे. मग गर्दी तिथं होते. आता इथं आपण काय देतो? विचार देतो. आता विचार किती लोकांना पाहिजे? नको नको, आपल्याला त्यापेक्षा मनोरंजन पाहिजे, खायला पाहिजे, चटळ पाहिजे. तर हा जो आपल्यामध्ये आलेला जो प्रकार आहे म्हणा, किंवा जो अतिशय वाईट हे आहे मनस्थिती त्यांची तयार झाली, ते अतिशय चुकीची आहे. आपण नाही टाकलं ना, आम्ही नेहमी सांगतो की हे शेवटचं इलेक्शन असेल. हे जर त्यांच्या ताब्यात गेलं, घटनाबद्दल आता मी काहीच बोलत नाही, आता तो विषय साहेबच सांगतील. तर संकट जोरात आहेत तुमच्या समोर, संकट मोठी आहेत. आता ह्या 30 वर्षात जेवढी संकट आली ती आम्ही अगदी आमच्या खिशातूनही काही आम्ही कामं करतोय. एका वकिलाला विचारलं एकाने, आता इथं एक पावड्यातलाच एक आला नाही, तो पावड्यात म्हणाला ही भीमा कोरेगावच्या केसचा सगळा खर्च आम्ही उचलला. आणि इतकं सोपं काम आहे. तुम्हाला माहित आहे, एक आयोगामध्ये 2-3 जज असतात आणि स्टाफ 20-25 जणांचा असतो. महिन्याचा पगार त्यांचा कमीत कमी अर्धा करोड असतो. आता तेच फाईल तीच आम्ही एकटे वकील सांभाळतो. आमच्या हाताखाली आम्ही त्यांना पैसे देऊ शकतो का? ये रे, ते म्हणतात तू पण भिकारी, तू आम्हाला कशाला बोलवतोस? ते आम्ही जे 30 लोक सांभाळतात 30 फाईल आम्ही सांभाळतो. ते पगार घेऊन पैसे घेऊन काम करतात, आम्ही पदरजबाबदारी करतो. आणि तरी सुद्धा काही लोक श्रेय घेतात, नाही आम्ही ह्यांचा खर्च करतो, आम्ही त्यांचं खायचं बघतो, आम्ही त्यांचा प्रवास बघतो, आम्हाला वाईट वाटतं. ही काही लोक मिरवतात की बनसोडे वकील याच्यात काहीच नाहीत म्हणाले. परवा पोस्ट वाचली, अरे म्हणलं आम्हाला प्रसिद्धी नको, आम्हाला दुःखही होत नाही. पण तुम्ही जर जागृत असाल तर तुम्ही त्याला प्रश्न करू शकता. बाबा तू भीमा कोरेगावमध्ये तू काम करतोस ना, तर एखादं हे दाखव, तुझी अपॉइंटमेंट दाखव, तुझं एखादी वकिली किंवा एखादं काम केलंय, एखादं घटना तू नेली. आता परवा तुम्हाला सांगतो, विनोद फार मोठा घडला. महार रेजिमेंटचे जवळजवळ 100 माणसं मी आयोगात घुसवले विदाउट एनी इंटिमेशन. आता इथे 100 जर पोलीस आले तर तुम्ही सुद्धा उठून पळाल. अरे ते जज एवढे घाबरले, दोन्ही जज आमचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात. आणि असे फोटो काढले आम्ही ते फ्लॅश केले नाहीत व्हायरल, की जज असे बसतात, ते काय अशी त्यांची पोझिशन असते. पण हे सगळे तुम्ही समजा महार रेजिमेंटचे सैनिक आहात, तर त्यांना असं बसायला लावलं जजकडे पाठ करून आणि तिकडून फोटो काढले. म्हणजे इतका इतिहास आम्ही बनवला की डायरेक्ट आयोगात आम्ही महार रेजिमेंटच घुसवली आणि आमच्या ताब्यात हा विजयस्तंभ आहे. कारण हा विजयस्तंभ बेवारस आहे, त्याला कोणी वारस नाही, त्याची दुरुस्ती कोण बघत नाही, त्याची देखरेख कोण करत नाही, त्याच्यावर 1 रुपया कसं करत नाही. आणि ते म्हणाले, मिलिटरीवाले म्हणतात, आर्मीवाले आमचा काय संबंध नाही. त्यानंतर जी पुराणवस्तू संग्रहालयाची त्यांच्या ताब्यात जी पुराणवस्तू असतात सगळ्या, म्हणजे जसे किल्ले वगैरे जे आहेत त्यांच्याकडे, आपला विजयस्तंभ मात्र नाही. मी त्याला प्रश्न विचारला, काय रे आमचा विजयस्तंभ अस्पृश्य आहे का? त्या अधिकाऱ्या हो म्हणतो, अस्पृश्य आमच्याकडे काय सांगा. म्हणजे ज्या विजयस्तंभाजवळ आपण 1 तारखेला एवढे वेड्यासारखे जमतो, तो विजयस्तंभ आजही अस्पृश्य आहे, त्याचा कोण वादीच नाही. मग तो नाही. कलेक्टरला प्रश्न आम्ही टाकला, उत्तर आले आमच्याकडे. कलेक्टर म्हणतो माझा संबंध नाही. म्हणजे शासन
शासनाचा संबंध नाही, कलेक्टरचा संबंध नाही, तुमच्या आर्मीचा संबंध नाही, केंद्र सरकारचा संबंध नाही. त्याला उद्या कोणी बॉम्ब लावून उडवला तरी झाला, धाड कमी पडेल, बसेल आपण बॉम्बला. म्हणून मी ती कार मिलिटरी घुसवली आहे बघा, डायरेक्ट मिलिटरी, डायरेक्ट. आणि आम्ही आमच्या ताब्यात द्या, असं काय ते तुम्ही केलं पाहिजे ना. तर अशा अर्थानं मी संजयजी कांबळेंना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ते चॅनल सुरू केलंय, ते व्यवस्थित चालवत आहेत, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. आणि आमच्यासारखे ज्यांचं काही नाव नाही जगात अशा लोकांना ते बोलवत आहेत. त्याबद्दल मी संजयजी कांबळेंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, आणि आम्हाला तुम्ही ऐकताय, आमची काही नावं नाहीत वक्ते म्हणून, नेते म्हणून, तरी जर तुम्ही आम्हाला ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे. जय भीम, जय बुद्ध, जय. सर धन्यवाद, तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. मायक्रोफोन लावलेला असतो तो. आता त्याचं किती लोकांना माहित आहे कारण, किती लोकांना माहित नाही. पण तो मायक्रोफोन का लावायचा हे जर 120 कलमामध्ये त्याचं पूर्ण वृत्तांत दिलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे त्याचं की 7 नोव्हेंबर 1964 मध्ये 2 भाषांमध्ये सभागृहाचं कामकाज चालायचं, हिंदी आणि इंग्लिश. परंतु आत्ताच आपण बघितलं की आपले जे कॅन्डिडेट असतात ते किती शिकलेले आहेत आणि किती डिस्क्वालिफाय आहेत, तरी सुद्धा ते निवडून येतात. मग त्यांना त्यांची फक्त मातृभाषा कळती. पण जर समोरचा व्यक्ती जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्याला त्याच्या मातृभाषेमध्ये ते ट्रान्सलेट होणं गरजेचं आहे. ही सुद्धा 120 कलमामध्ये नोंद केलेली आहे. म्हणजे लोकांना जर राज्यघटना कळली, प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तक असतं, धार्मिक ग्रंथ असतो, जरी राज्यघटना प्रत्येकाच्या घरावर गेली तर प्रत्येकाला राज्यघटनेचं महत्व कळेल, खरे अधिकार कळतील. हे तेवढंच गरजेचं आहे. तर प्रसार झाला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की राज्यघटना किती महत्वाची आहे. आणि आपण आता सर्वांना आतुरतेने यांची वाट बघत आहोत की खरं जे तज्ज्ञ आहेत, मी त्यांना विनंती करतो, प्रमुख पाहुण्यांना त्यांची सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. डॉक्टर DK सोनवणे सर, न्यायमूर्ती हायकोर्ट मुंबई. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे सर्व अध्यक्षांना प्रथम वंदन करतो. मंचकावर विराजमान आमचे ज्येष्ठ मित्र ॲडव्होकेट बनसोडे, ज्यांना मी स्वतः एक खऱ्या अर्थाने लढवई ॲडव्होकेट म्हणतो, ते आमच्या भोसलेताई, ॲडव्होकेट रेखाताई चौरे, आमचे मित्र पत्रकार सिरसाट, जे आपल्या कार्यक्रमाचं अँकरिंग करतात, ते प्रमोद वंशू, महानंदा डाळिंबेताई, आणि सर्वात महत्वाचे जे चॅनल चालवतात ते आमचे मित्र संजयजी कांबळे. वास्तविक पाहता संजयजी कांबळे यांनी मला फोन केला आणि विचारलं की आमचा कार्यक्रम सर आपण याल का. आणि त्याच वेळेला मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना फक्त म्हणालो, मी तारीख सांगा, मी नक्की येईल. मित्रांनो, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा मुंबईमध्ये विषय येतो, एखादा प्रश्न असेल, तर मी फक्त 2 वकिलांची नावं सांगतो, त्यामध्ये भोसलेताई आणि कांबळे वकील. ते आता इथे आहेत की नाही मला माहीत नाही. मित्रांनो, हा जो विषय महत्वाचा या दृष्टीने आहे की मीडियाचा हा दुसरा वर्धपान दिन आहे. आणि आर्टिकल 19(1) प्रमाणे
तुम्हाला स्वतःला व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये ही पत्रकारिता येते. परंतु ह्या जी मीडिया आहे, स्पेशली युट्यूब मी म्हणेल त्याला, हे इतर मीडियापेक्षा आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण आज देशामध्ये तुम्ही पाहताय की जी गयेमध्ये बौद्ध गयेचा जो प्रश्न आहे तो एवढा पेटलेला आहे, कोणत्याही प्रमुख वर्तमानपत्राने किंवा मीडियाने त्याची दखल घ्यावी तशी घेतलेली नाही. परंतु ह्या युट्यूबमुळे मात्र याचा हा लढा जो चाललेला आहे हा घराघरामध्ये पोहोचत आहे. हे अधोरेखित करतं की हा युट्यूब मीडिया जो आहे हा किती महत्वाचा आहे. मित्रांनो, ताईने खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे. बुद्ध गयेचा मुक्ती संग्राम आज वातावरण तापलेलं आहे. जागतिक पातळीवरती त्यावरती निदर्शन होत आहे, सभा होत आहेत, मोर्चे होत आहेत आणि या सर्वांचं वृत्तांकन मात्र आम्हाला पाहायला मिळते फक्त युट्यूबवर. आजचा जो विषय तुम्ही घातलेला इथे महत्वाचा, भारतीय संविधानाला बदलण्याची जी भाषा केली जाते याची काही भीती वगैरे आहे का? मी नेहमी सांगतो, कारण मी प्राध्यापक देखील आहे, एलेनवर शिकवतो. ताई, मी बौद्धाचार्य आहे, श्रामणेर आहे, या सर्व गोष्टी केल्या. परंतु एक सांगतो, हे जरूर सर्व करण्याचं एकमेव कारण की मी बौद्ध धर्माचा एक पाईक आहे. आता राज्यघटना बदलायचं एक भीती दाखवली जाते. प्रत्येक निवडणूक येते, गेली 10 वर्ष आम्ही पाहतोय. अगदी त्याच्या पूर्वीच्या निवडणुका पहा की अमुक अमुक सरकार जर सत्तेत आलं तर राज्यघटना बदलली जाईल. अगदी शिवसेनेच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये पाहायचं आले, शिवसेना आली की महाराष्ट्रामध्ये काय झालंय का? काही नाही. आता जो पक्ष सत्तेत आहे, गेले 10 वर्ष आहे, भीती काय दाखवली आम्हाला की अमुक अमुक पक्ष सत्तेत आला ती राज्यघटना बदलली जाईल. आजपर्यंत बदललेली नाही. काय कारण असेल त्याचं? जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला त्यामध्ये 395 कलम आहे आणि ह्या 395 कलमामध्ये एक कलम आहे 368. ज्या ज्या वेळेला कोणत्याही देशाची राज्यघटना तयार होते ती त्या वेळेचं प्रतीक असतं. कालांतराने त्यामध्ये बदल होणं आवश्यक असतं, गरजेचं असतं. जगामध्ये 197 लिखित राज्यघटना आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल की ह्या सर्व राज्यघटना माझ्याकडे आहेत मुंबईला. आमच्या राज्यघटनेमध्ये जसं कलम 368 आहे तशाच प्रकारच्या इतर राज्यघटनेमध्ये देखील बदलाची कलम आहेत. त्यामध्ये प्रमुख राज्यघटना आहे ती अमेरिकेची. 1787 साली अमेरिकेची राज्यघटना लिहिली गेली. परंतु आजपर्यंत त्यांच्या कलम 5 नुसार, जे कलम 5 आहे घटना दुरुस्तीचा अधिकार देतंय, आजपर्यंत 1787 ते 2024 पर्यंत फक्त 23 वेळा त्या ठिकाणी राज्यघटना बदल झालेला आहे, चेंज केलेला आहे, अमेंडमेंट झालेली आहे. आमच्याकडे मात्र 1952 पासून, मी 50 पडत नाही, 50 जर पाहिलं, कारण 52 निवडून झालेली आहे, 50 पासून तर आज ताग आहे, 100च्या पुढे आम्ही बदल केलेली आहे. आणि इथे बहुतेक कायद्याचे विद्यार्थी आहेत, वकील आहेत, त्यापैकी बहुतेक घटना दुरुस्त्या ह्या त्या वेळेच्या राज्य सरकारांनी आपल्या फायद्या करता केलेल्या आहेत, आपलं सरकार वाचवण्याकरता केलेल्या आहे, सरकारला मदत कशी केली जाईल त्याकरता केलेल्या आहे.
घटनेचं जर तुम्ही पाहिलं 42 घटना दुरुस्ती आहे. ह्या 42व्या घटना दुरुस्तीने खऱ्या अर्थाने घटनेचं पावित्र्य भंग करण्याचं काम सरकारने केलं आणि पुढे सरकारने 44व्या घटना दुरुस्ती केली आणि ज्या काही चुका त्या राज्यघटनेमध्ये झाल्या होत्या दुरुस्तीने त्याच्यामध्ये चेंज केलंय. काही प्रकारे त्यामध्ये चुका कशा कमी होतील ते पाहिलं गेलेलं आहे. परंतु मी नेहमी सांगतोय तुम्हाला आणि आजही सांगतोय, राज्यघटना तुम्हाला पूर्ण बदलता येणार नाही. घटनेमध्ये बदल करू शकताय, पूर्णपणे बदली करता येणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहित आहे किशन भारती केसमध्ये एक निकाल दिलेला आहे की तुम्हाला राज्यघटनेचं कुठलंही कलम बदली करता येईल, पण त्याचा मूळ ढाचा बदली करता येणार नाही. म्हणजे काय होता अर्थ स्पष्ट की जर तुम्ही घटनेच्या मूळ धाग्याला हात घातला तर ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्ट फेकून देते. परंतु एक मात्र भीती आहे ताई, फार महत्वाचं आहे की माझे विद्यार्थी मला म्हणतात, सर तुम्ही म्हणतात की घटना बदली करू शकणार नाहीत, घटना बदली होऊ शकते. ते कसं आहे म्हणे 395 कलम आहे, आज एक बदली केलं, उद्या एक बदली केलं, 395 दिवसामध्ये पूर्ण घटना बदली होऊ शकते. पण तसं होणार नाही, कारण काही कलम अशा आहेत की त्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. इथे एक वाद चाललाय देशामध्ये की हा देश सेक्युलर आहे की नाही. कारण सेक्युलर शब्द, निधर्मी शब्द हा आपल्या राज्यघटनेत नव्हता. तो 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली राज्यघटनेच्या प्रिअँबलमध्ये आलेला. म्हणजे मूळ राज्यघटना अस्तित्वात आलेली आपली 1950ला. त्यावेळेला राज्यघटनेमध्ये सेक्युलर, निधर्मवाद हा शब्द नव्हता, तर तो 1976 साली घटना दुरुस्ती करून घटनेच्या प्रिअँबलमध्ये टाकला गेला आहे. मग प्रश्न निर्माण होतो की जर 76 मध्ये सेक्युलर शब्द टाकला असेल तर 76 पूर्वी भारतीय राज्यघटना आणि भारत देश हा सेक्युलर नव्हता का? उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. 100% अगदी सुरुवातीपासून आपला देश आणि आपली राज्यघटना ही सेक्युलर आहे. असं म्हटल्यानंतर कदाचित कायद्याचे विद्यार्थी म्हणतील, सर मग असं जर होतं तर मग 76 मध्ये त्या घटनेमध्ये सेक्युलर शब्द घालण्याचं कारण काय होतं? मी ज्यावेळेस याच्यावरती संशोधन करत होतो त्यावेळेला घटना समितीचे डिबेट्स आहेत ती मी वाचत होतो आणि त्यामध्ये त्या डिबेटमध्ये 3 एप्रिल 1948 साली घटना समिती समोर एक ठराव आला होता आणि त्या ठरावावरती भाष्य करताना केपी कृपलानी यांनी भाष्य केले. काय भाष्य केलंय की आज जो ठराव घटना समितीमध्ये आलेला आहे तो दुसरं तिसरं काही नसून माझ्या मते, ते म्हणतात कृपलानी, माझ्या मते इट इज डेफिनेशन ऑफ सेक्युलरिझम, निधर्मीवादाची ती व्याख्या आहे. याचा अर्थ असा स्पष्ट होतोय की घटनाकारांनी सुरुवातीपासून हा देश आणि आमची राज्यघटना ही पूर्णपणे सेक्युलर आहे याचा विचार केलेला. त्यांना कधी वाटलं नाही की हा शब्द घटनेत टाकावा, म्हणून ते निर्धास्त होते. घटना समितीमधले जर आपण हे पाहिले, डिबेट पाहिले तर लक्षात येईल
कलम 14, 25 ते 28, 29, 30 अगर पाहिले तर स्पष्ट जाणवते की निधर्मी वाद हा सुरुवातीपासूनच आहे. मग मात्र तरीही प्रश्न निर्माण होतोय, मग त्या सरकारने तो का घातला आतमध्ये 76 मध्ये? कदाचित मी तर असं म्हणतो, कदाचित त्या सरकारला असं वाटलं असेल की भविष्यामध्ये एखादं सरकार येईल आणि सांगेल की आमच्या घटनेमध्ये सेक्युलर शब्द कुठे आहे, आणि ते म्हणतील की आमचा देश हिंदू आहे. कदाचित हे टाळण्याकरता त्या सरकारने 100% माझ्या मते 76 मध्ये तो शब्द आपल्या प्रेमामध्ये घातलेला आहे आणि खूप चांगलं काम केलेलं आहे. आता आपण जे असं म्हणतो सेक्युलरिझम म्हणजे काय, सामान्य मनुष्यनेही म्हणतो की सेक्युलरिझम म्हणजे निधर्मीवाद. मी समजू शकतो सामान्य माणसाचं, पण आपण विद्यार्थी आहोत कायद्याचे, ते बोलून चालणार नाही. सेक्युलरिझमचा अर्थ असा होतो की तुमच्या देशाचा कोणताही धर्म नाही, देशाचा धर्म नाही. पाकिस्तानने सांगितलेलं आहे की आमचा धर्म, आमच्या देशाचा धर्म हा इस्लाम आहे. काय राज्यघटनेने सांगितलेलं आहे की आमच्या देशाचा धर्म हा ख्रिश्चन आहे. तशी भारतामध्ये मात्र तरतूद नाही, आम्ही निधर्मी आहोत. कोणते सरकार म्हणू शकणार नाही की हा देश अमक्या अमक्या धर्माचा आहे, कारण घटना समितीमध्ये वाद झाला होता. अगदी नाव, या देशाचं नाव काय असावं इथपासून वाद झालेला आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी फार विचारांती या देशाचं नाव इंग्लिशमध्ये इंडिया आणि मराठीमध्ये भारत स्वीकारलेलं, हिंदुस्थान स्वीकारलेलं नाही. या देशाचा पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, सरन्यायाधीश असेल, ते शपथ घेताना म्हणतात मी या देशाचा पंतप्रधान, भारत देशाचा पंतप्रधान, हिंदुस्थानचा म्हणत नाही. परंतु तरीही काही मूर्ख लोक, सॉरी मी जर असं बोलतो, कधी कधी काय प्रांतर बाहेर येतो ना, येऊ शकतो का, तरी काही मूर्ख लोक जे घटना सांभाळण्याची शपथ घेतात तेच हिंदुस्थान शब्द वापरतात. अतिशय शर्मेची गोष्ट आहे. मित्रांनो, ह्या मीडियाचा किती महत्व आहे हे तुम्हाला सांगतो. आपण जर शांतपणे प्रमोद कोणसूचं शेवटचं वाक्य ऐकलं असेल, ते वाक्य असं होतं की भारतीय राज्यघटना ही एक जीवनशैली आहे, आणि ही जीवनशैली हा जो शब्द प्रयोग केला ते माझे मित्र पठाण, जे आता त्यावरती रोज एक लेख लिहितात, तिथून आलेला आहे. हा परिणाम आहे तुमच्या मीडियाचा. म्हणून मीडिया जिवंत राहणं खूप खूप महत्वाचं आहे. सर्वप्रथम आम्ही सर्वांच्या वतीने मी माफी मागतो. एक आमचा काय म्हणतात रस्ता चुकला, त्यामुळे उशीर झाला, आम्ही उशिरा आलो, याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो व अधिक न बोलता या ठिकाणी थांबून आपली रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय तुम्ही अगदी कायद्याचं अचूक स्पष्टीकरण देऊन आम्हाला सर्वांना अगदी मोहित केलेलं आहे. यानंतर मी आपल्या प्रवाहाचे संपादक संजयजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय, आणि आपण उपस्थित आहात आपले देखील सर्वांचं मी स्वागत करतोय. आणि मगाशीच मी माफी मागितलेली सर्वांची. सर पाहुणे निघाले मुंबईवरून आणि रस्त्यात चुकलेले आहेत. मी आणि त्यांचं माझं कम्युनिकेशन काही व्यवस्थित झालं नाही. आणि मी तुम्हाला सांगायचं नाही का, म्हणून लांब लांबचे जे पाहुणे आहेत किंवा वक्ते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते निघून गेले, ठीक आहे. आणि जे काही येणार होते सहकार्य करण्यासाठी आले नाहीत ते सुद्धा आले, काय गेले, ठीक असू द्या. तरी आज आपण बहुजन प्रवाह चॅनलचा दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत. तर या ठिकाणी घटनातज्ञ डॉक्टर
DK सोमणी सर, माझी न्यायाधीश डाळिंबे आहेत, त्या सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. BG मनसोडे सर, मुंबई हायकोर्टाचे अधिकृत बोलता आपल्या ठिकाणी पालिका पत्रकार साहेब आणि प्रचार माध्यम भीमराव सिंसाडे सर म्हणतोय या ठिकाणी. हे संपूर्ण जे 4 स्तंभ आहेत हे सगळेचे सगळे स्तंभ ब्राह्मणाच्या ताब्यात आहेत. मी आता ह्या कार्यक्रमाचं निवेदन निमंत्रण सगळ्यांना दिलेले आहेत माझ्या पद्धतीने. एकही पत्रकार आलेले नाही. त्यांना सांगितलं कोण सासवडीला गेलाय, कोण कुठे गेलेत, कोण कुठे गेले, ठीक आहे, येणार नाहीत ते आपल्याला माहिती. जे बाबासाहेबांचे पायक आहेत, बाबासाहेबांच्या रक्ताचे आहेत, बाबासाहेबांच्या विचाराचे, ते मैदानात थांबणार. आणि मी थांबलोय. कोणी नाही आलं तरी आम्ही आहोत, लढवय्या आपण, आपण सर्वजण आहोत. आपण हा कार्यक्रम यशस्वी करूया. तर या ठिकाणी पाचारण करूनही आले नाही तर आपण असं समजूया हे सर्व मनुवादाची चळवळ आहे. मनुवादाचे बांधील आहेत आपल्यामध्ये. बाबासाहेबांचं नाव घेतात, जयघोष करतात, फक्त जय जयकार करतात. बाबासाहेबांच्या कामाला, कार्याला 5 पैशाची मदत करत नाहीत. आज मी कार्यक्रमा ठिकाणी पैसे देतो, आम्ही येणार कार्यक्रमा ठिकाणी येतो, पैसे देणार मात्र आले नाही. बाबासाहेबांच्या नावाने फक्त कार्यकर्ते मोठे झाले, त्यांच्या बिल्डिंगा मोठ्या झाल्या, पण बाबासाहेबांची चळवळ मात्र संपून टाकली यांनी. काय ना काय, फक्त यांची बिल्डिंगच बघायचे, आला गाडीत नाही उतरा, जय भीम, फक्त यांच्या बिल्डिंगा बघायचे. बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांची विचाराचे माणसं यांनी पोचले नाही आणि तयार केले नाही, तयार होऊ देत नाहीत. असं संपलेलं सर्व. तर त्यातूनही ठीक आहे असं द्या, त्यातूनही मी आपला अधिक वेळ न घेता, आपला हा 4था स्तंभ आहे. तर आपण बाबासाहेबांचे पायक आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि त्याचं आपण एक ऋण, बाबासाहेबांचे एक ऋण म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे. तर मी आपला अधिक वेळ न घेता तर या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि जेणेकरून मगाशीच मी त्यांचं ज्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे, आपले विष्णू सर जाधव यांनी कालकथित नम्रताताई जाधव यांच्या स्मरणार्थ आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. मगाशी त्यांचं आपण आलोचन केलं होतं, परंतु साहेब आले नव्हते, आज या ठिकाणी आले. त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो.